नमस्कार, मी नंदेश खेडेकर. माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहणार आहोत आजच्या ठळक घडामोडी. खेडमध्ये पुन्हा एकदा गांजा विक्रीवरती कारवाई. 1000 रुपये किमतीचा गांजा जप्त. शहरातील एका व्यक्तीवरती खेड पोलिसात गुन्हा दाखल. मनोज जरांगे पाटील यांचं महाड नगरीत स्वागत. एक मराठा लाख मराठा घोषणाबाजीने महाड शहर दुमदुमले. हुकुमशाहीचा लढा देऊन लोकशाही मजबूत करण्यासाठी निर्भय बना. कुडाळमध्ये ॲडव्होकेट असीम सरोदे यांचे आवाहन. आणि मुस्लिम समाजाच्या वतीने धार्मिक इस्तिमाचे आयोजन. खासदार सुनील तटकरे यांनी दिली भेट. पाहूया सविस्तर वृत्त. खेडमध्ये पुन्हा एकदा अंमली पदार्थ असलेल्या गांजाची विक्री करणाऱ्या एकाला खेड पोलिसांनी कारवाई करत ताब्यात घेतले असून 445 ग्रॅम वजनाचा व साधारणतः 17,513 किमतीचा गांजा व मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतलाय. खेड शहरातीलच कातळी परिसरातील राहणाऱ्या व्यक्तीवरती अंमली औषधी द्रव्य व मनप्रभावी पदार्थ अधिनियम 1985 कायदा कलम 8 20(ब)(2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या आदेशानुसार झिरो टॉलरन्स या आदेशाप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधात मोहीम सुरू करण्यात आली असून खेडमध्ये कारवाया केल्या जात आहेत. खेडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आलेली आहे. मराठी आरक्षणासाठी राज्यभर दौरे करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांची जाहीर सभा महाडमध्ये होणार असल्याने मनोज जरांगे पाटील यांनी किल्ले रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराज यांचा आशीर्वाद घेतले. मनोज जरांगे पाटील यांचे किल्ले रायगडच्या पायथ्याशी आमदार भरत गोगावले यांनी स्वागत केले. तर महाड चौदार तळे येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं त्यांनी दर्शन घेतले. तर महाड ऐतिहासिक नगरीत दाखल होता त्यांच्यावरती पुष्पवृष्टी करत खालू बाजूच्या गजरात सकल मराठा समाज महाड मराठा बांधवांनी जोरदार स्वागत केले. मराठा बांधवांनी एक मराठा लाख मराठा म्हणत जोरदार घोषणाबाजी देखील केली. त्यावेळी हजारोंच्या संख्येने मराठा बांधव यावेळेला उपस्थित होते. ओबीसी समाजाचं आरक्षण कमी न करता मराठा समाजाला आरक्षण देण्यात येणार अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. त्यामुळे काही अदृश्य शक्ती या दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. तसंच समाजातील लोकांनी या सर्व प्रकरणातील सूत्रधारांना ओळखावं असं देखील यावेळेला सामंत म्हणाले. भुजबळ साहेब हे ओबीसींचं नेतृत्व करतायत आणि मनोज जरांगे हे मराठा समाजाचं नेतृत्व करतात. आता महाराष्ट्राच्या आरक्षणाच्या बाबतीत जाहीरपणानं काही बोलावं असं मला वाटत नाही, कारण त्या सिस्टीममध्ये सगळे आम्ही काम करतोय. पण भुजबळ साहेबांची ओबीसीबद्दलची जी भूमिका आहे, ओबीसी समाजाच्या मनामध्ये ज्या काही शंका असतील, जे आता कामत साहेबांनी सांगितलं, ते कुठेही आरक्षण आम्ही कमी करणार नाही हे सूत्रवाद स्वतः महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे. आणि मराठा आरक्षण आम्ही देऊन दाखवणार आहोत हे देखील मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळं काही अदृश्य शक्ती जर मराठा आणि ओबीसी यांच्यामध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न करत असतील तर दोन्ही समाजांना मला विनंती करायची आहे की याच्या मागचे सूत्रधार ओळखले पाहिजे. ओबीसीना काहीही करून कुठेही कमीपणा येईल किंवा त्यांचं आरक्षण कमी होईल असं सरकारकडनं होणार नाही. आणि मराठा समाजाला निजामकालीन नोंदणी असलेली सर्टिफिकेट आणि टिकणारं आरक्षण हे सरकार देऊन दाखवेल. रत्नागिरी जिल्ह्यातील इंजिनिअरिंग कॉलेजच्या नामकरण संदर्भात लवकरच निर्णय येणार असून शासनातर्फे राबवल्या जाणाऱ्या नमो दिव्यांग शक्ती योजनेअंतर्गत दिव्यांग व्यक्तींना प्रमाणपत्र, 3 व्हीलर्स अशा विविध वस्तूंचं वाटप करण्यात येणार आहे अशी माहिती रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदय सामंत यांनी दिले. पाहुयात नेमकं काय म्हणालेत उदय सामंत. आपलं जे इंजिनिअरिंग कॉलेज आहे त्या इंजिनिअरिंग कॉलेजला लोकनेते शामराव पेजे रत्नागिरी इंजिनिअरिंग कॉलेज हा शासनानं मंजुरी करून AICTE गेलेला आहे. त्याची मंजुरी 8 ते 10 दिवसामध्ये येईल. त्याच्या नामकरणाचा देखील जो कार्यक्रम आहे तो याच्यामध्ये आम्ही इन्क्लूड केलेला आहे. 7वा जो मुद्दा आहे तो नमो दिव्यांग शक्ती अभियान. याच्यामध्ये कॅम्प घेऊन 1 महिन्यामध्ये प्रमाणपत्र देणं, दिव्यांगांचं नव्यानं सर्वेक्षण करणं आणि दिव्यांगांच्या योजनेतनं उरलेल्या दिव्यांगांना 3 व्हीलर सायकल देणं, मोटरसायकल देणं हा कार्यक्रम या निमित्तानं आपण करतो आहे. नमो क्रीडा मैदान जे अभियान आहे त्याच्यामध्ये रत्नागिरीमध्ये जे जिल्हास्तरीय क्रीडांगण मानलं जातं आहे त्याचा शुभारंभ, राजापूरमधल्या तालुका क्रीडांगणाचा शुभारंभ आणि चिपळूणमध्ये शहरामध्ये DPCमधनं जे क्रीडांगण होतं आहे त्याचा शुभारंभ त्या योजनेमधनं केला जाणार आहे. लोकशाही टिकली पाहिजे यासाठी आमच्या हुकुमशाही विरोधात निर्भय बनो लढा सुरू आहे. त्यात आपण सहभागी व्हा आणि लोकशाही मजबूत करा असं आवाहन
ज्येष्ठ कायदेतज्ञ ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी केलं आहे। निर्भय बनो संवाद यात्रेच्या निमित्ताने ॲडव्होकेट सरोदे आपल्या सहकाऱ्यांसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले होते। यावेळी कुडाळच्या मराठा समाज हॉलमध्ये झालेल्या छोटेखानी बैठकीत ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी मार्गदर्शन केलं। यावेळी व्यासपीठावरती ॲडव्होकेट असीम सरोदे, ॲडव्होकेट बाळकृष्ण निढाळकर, ॲडव्होकेट रमा सरोदे, ॲडव्होकेट संदीप निंबाळकर, अभिनेते नंदू पाटील, ॲडव्होकेट सुहास सावंत, सतीश तळीव, ॲडव्होकेट किशोर वरक उपस्थित होते। निर्भय बनो अभियानाबाबत ॲडव्होकेट सरोदे यांनी माहिती दिली। पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, नारायण राणे, केंद्र सरकार यांच्यावरती त्यांनी टीका देखील केली आहे। त्यांचे वक्तव्य बघा, ते अत्यंत व्यवस्थित बोलत होते, मांडणी करत होते, कारण ते विचार करणाऱ्या आणि विचार करण्याची परंपरा असलेल्या पक्षात। पण जेव्हा तुम्ही बेताल वक्तव्य करा, तुम्ही अत्यंत वाईट नासधूस करणारं बोला, आमच्या पक्षामध्ये तुमचं स्वागत आहे, तुमच्या भ्रष्टाचारावर आम्ही पांघरून घालू असं वचन देण्यात आलं, तेव्हा ते या पक्षात गेले। आता त्यांची भाषा बघा, कारण की संस्कृतीचं पांघरून घेतलेला भाजप नावाचा पक्ष असंस्कृत लोकांचा पक्ष आहे। आणि मग जसं यांनी इथे हे तुमचे मोठे नेते ताब्यात घेतले, तसं अमरावतीमध्ये ते राणा दाम्पत्य, रवी राणा आणि ती नवनीत राणा, अत्यंत सुमार दर्जाची माणसं, बुद्धी शून्य, दुसऱ्यांच्या घरासमोर जाऊन हनुमान चालीसा म्हणायची। आम्ही तसं म्हणणार कशासाठी? म्हणजे तुमच्या घरात म्हणण्याचा हक्क आहे तुम्हाला। मग तेव्हा वकील काय करत होते असा मला प्रश्न पडतो। आपल्या महाराष्ट्रातले वकील काय करतात? वकिलांनी सांगायला पाहिजे की नाही समाजामध्ये की प्रत्येकाला आपापल्या धर्म स्वातंत्र्यानुसार प्रार्थना करण्याचा हक्क आहे। जी ज्याची प्रार्थना असेल त्यांनी ती करावी, पण ती घरात करावी। इतरांच्या दारासमोर जाऊन आम्ही करणारच, आम्हाला पोलिसांनी पकडू नये असं कसं तुम्ही म्हणू शकता? बरं, अमरावतीमध्ये तुम्ही राहता, तुम्ही तिथे जाता मुंबईला, दुसऱ्यांच्या घरासमोर बसता, हे कसं काय? तर हे उचकवलेले आणि भडकवलेले लोक आहेत, जे सिंधुदुर्गात आहेत तसे तिकडे पण आहेत। पनवेल तालुक्यातील टेंभोडे येथे मुंबई ऊर्जा कंपनीचे टॉवर उभारण्याचं काम आजपासून सुरू होणार होते, परंतु या कामाला विरोध करत स्थानिक संघर्ष समिती आणि महाविकास आघाडीने ठिय्या आंदोलन छेडले। पनवेल तालुक्यातील टेंभोडे येथील शेतकऱ्यांच्या पिकत्या जमिनीतून मुंबई ऊर्जा कंपनी टॉवर लाईन उभारत आहे। याला ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे। सदर टॉवर लाईन बाजूच्या डोंगराळ भागातून न्यावी, तसेच इतर मागण्यांसंदर्भात कंपनीबरोबर बैठका होऊन सुद्धा त्यांनी योग्य तो मार्ग काढला का नाही व अचानकपणे आज काम सुरू केल्याने याला ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी या नागरी प्रश्नावरून येत्या सोमवारी बैठक लावण्याचे आश्वासन दिले होते, तरीही पोलीस बळाचा वापर करून मुंबई ऊर्जा कंपनीचे अधिकारी यांनी काम सुरू करत असल्याबद्दल ग्रामस्थांनी त्यांना तीव्र विरोध केला आहे। या आंदोलनात महाविकास आघाडीच्या नेत्यांची उडी घेत कामाला विरोध देखील केलेला आहे। यावेळी पोलिसांनी सर्व आंदोलकांना ताब्यात देखील घेतले। महिलांना देखील ताब्यात घेतला जात आहे। आता वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची, मात्र तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण। खुश खबर, खुश खबर, खुश खबर। मैं रमेश मनोहर सागवेकर ज्वेलर्स सोने, चांदी आणि मोत्याचे कलात्मक तसेच आकर्षक हॉलमार्क HUID अत्याधुनिक पद्धतीचे दागिने मिळण्याचे खेडमधील एकमेव ठिकाण। मैं रमेश मनोहर सागवेकर ज्वेलर्स घेऊन येत आहेत ग्राहकांसाठी दसरा आणि दीपावली निमित्त आकर्षक भेट योजना। 15 ऑक्टोबर 2023 ते 10 डिसेंबर 2023 या कालावधीत ग्राहकांना मिळणार 20,000 रुपयांच्या सोने आणि चांदीच्या रोख खरेदीवर आकर्षक भेट कुपन। प्रथम विजेत्यास 2 व्हीलर तर इतर विजेत्यांसाठी टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, AC सह 55 आकर्षक भेट वस्तूंची लयलूट, खास दसरा आणि दीपावली निमित्त। आमचा पत्ता सोनाराळी, तालुका खेड, तसेच पोलादपूर बाजारपेठ, मारुती मंदिर शेजारी, तालुका पोलादपूर। तर अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा। संपर्क क्रमांक 92 70 28 43 23 आणि 77 41 08 93 15। गेल्या काही दिवसांपूर्वी रोहा तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या। या निवडणुकींमध्ये स्थानिक पातळ्यांवरती अनेक वेगवेगळ्या आघाडी पाहायला मिळाल्या। रोहा तालुक्यातील खांबेरे ग्रामपंचायत येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिंदे गट यांची युती होती, परंतु तिथे राष्ट्रवादीने केलेला दगाफटका आपल्याला ॲडव्होकेट मनोजकुमार शिंदे यांच्यामार्फत सांगण्यात आला। त्याचप्रमाणे यशवंत खतार ग्रामपंचायतमध्ये शेतकरी कामगार पक्ष आणि शिंदे गट यांची युती होती। ह्या युतीच्या माध्यमातून तिकडेच प्रस्थापित नेते नंदकुमार म्हात्रे यांनी संपूर्ण ग्रामपंचायत आपल्या बळावरती निवडून आणली। आपल्या दिलेल्या शब्दाला पाडून शिंदे गटाला सरपंचाने दिला
आणि शेतकरी कामगार पक्षाला उपसरपंच मिळवून दिला। याबद्दल रोहा तालुका प्रमुख मनोजकुमार शिंदे यांनी त्यांचा जाहीर सत्कार केला। याप्रसंगी मनोजकुमार शिंदे यांच्याबद्दल बोलताना रोहा तालुक्यातील शब्दाला पाळणारा नेता एक सच्चा नेता असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना टोला लगावलेला आहे। कारण कालच्या झालेल्या उपसरपंच आणि सरपंच निवडणुकीमध्ये आपण बघितलेलं आहे की कशा प्रकारे सदस्यांची पळवापळी होते। सरपंच याचा सरपंच पाडणे, त्याचा उपसरपंच पाडणे, ही सगळी जरी आपण तालुक्यामध्ये सगळ्यांची हवा जर बघितली, पाडापाडीचं राजकारण आपण बघितलं, परंतु या ग्रामपंचायतीमध्ये दिलेल्या शब्दाला जागणारा माणूस बघितला। काय की रोहा तालुक्यामध्ये असा एक माणूस आहे की त्याने दिलेला शब्द दाखवला, पूर्ण केलाच। निवडून तर ग्रामपंचायत आणली, दिलेल्या शब्दात काय होते की ग्रामपंचायत निवडून आणणार म्हणजे आणणार। त्याचबरोबर त्याने दिलेला शब्द जो होता तो महत्वाचा आहे, खरंच सांगतोय। कारण आता एवढा मोठा शब्द त्याने दिला होता की ज्या वेळेला माझा उपसरपंच बसेल त्या दिवशी इथला आलेला सरपंच हा तुमच्या पक्षात असेल असं सांगणारा नेता एकमेव कोण असेल तर नंदूशेठ म्हात्रे। आणि हे सत्यात उतरवण्याचं काम नंदूशेठ म्हात्रे यांनी केलेलं आहे। कारण रोह्याच्या राजकारणात जर मी बघितला तर रोह्याच्या राजकारणामध्ये असा माणूस कोणी नाहीये की नंदूशेठ म्हात्रेसारखा शब्दाला पूर्णपणे जागणारा आणि दिलेल्या वचनाशी कटिबद्ध राहणारा माणूस कोण असेल तर नंदूशेठ म्हात्रे। पण निवडून आल्यानंतर आम्ही बसून चर्चा केली आणि त्यात जे ठरलं कोणाला काय पाहिजे ते आम्ही सगळ्यांना आम्ही दिलेलं आहे। आणि असंच आता निवडणुका झालेली आहेत, पण आता आपल्या गावाचा विकास कसा साधता येईल ह्याकडे आमचं सर्वांचं लक्ष असणार। आणि मी जवळजवळ गेली 22-23 वर्ष मी त्या राजकारणात सक्रिय आहे। त्यामुळे आता सगळ्यांना सोबत घेऊन आणि जे पक्षाचे आम्ही सर्व कार्यकर्ते आहोत आणि कसा कोणाकडे निधी आणायचा हे मला माहिती आहे। त्यामुळे इथले शिवसेना लोक असतील, आमचे शेतकरी कामगार पक्षाचे सर्व नेते जे असतील गावातील, त्यांच्याकडून त्यांना सगळ्यांना बसून चर्चा करून गावाचा विकास जो 5 वर्ष खुंटला होता तो कशा प्रकारे पुढे 10 वर्ष 20 वर्ष म्हणजे आपल्याला करावं मागता नाही यायला पाहिजे, अशा पद्धतीने आम्ही या 5 वर्षात नक्की विकास करून दाखवू। आणि पुढच्या ह्याच्यामध्ये मी आपण विचारलं ही आघाडी अशीच राहील काय, आम्ही ह्या आघाडीसाठी मी तर स्वतः प्रयत्न करणार आहे। ही आघाडी अशीच जर ठेवली तर मला वाटतं गेल्या वर्षी हातात घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही। मुस्लिम समाजाच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या जिल्ह्यातील इस्तेमा 19-20 नोव्हेंबरला रत्नागिरी येथील चंपक मैदान येथे होणार आहे। त्याची तयारी जोरदारपणे सुरू असून त्याची पाहणी आज रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आपल्या व्यस्त दौऱ्यातून वेळ काढून केली। मुस्लिम समाजाचा इस्तेमा महत्त्वाचा मानला जातो। या इस्तेमासाठी जिल्ह्यातील हजारो लोक रत्नागिरीमध्ये येत असतात। त्यांचं नियोजनबद्ध काम आणि इस्लाम धर्माच्या शांततेच्या प्रतीक असणारे मोहम्मद पैगंबर यांचा संदेश पोहोचवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जातं। या नियोजनाची तयारी कोणत्या पद्धतीने चालू आहे, इस्तेमासाठी कोणत्या अडचणी आहेत किंवा मुस्लिम समाजाच्या इस्तेमेसाठी काय आवश्यक बाबी उपलब्ध करून देता येतील, यासाठी रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी स्वतः सर्व अधिकाऱ्यांसहित चंपक मैदान येथे सुरू असणाऱ्या पेंडॉलचं काम पाहण्यासाठी भेट दिली। इस्तेमाच्या प्रमुख लोकांची यावेळी चर्चा देखील केली। त्यांच्या अडचणी समजून त्यांना मदत करणार असल्याचे शब्द यावेळेस रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिलेले आहे। यावेळी समाजाचे अल्ताफ संगमेश्वरी, मुसा काजी, सोहेल मुकादम, शकील मोडक, तालुका प्रमुख बाबू माप, निमेश नायर, इस्तेमा जिल्ह्याचे प्रमुख, मुस्लिम समाजाचे सर्व बांधव यावेळेला उपस्थित होते। रोहा शहरात रविवारी व सोमवारी असे सलग 2 दिवस मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने धार्मिक इस्तिमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या इस्तिमाच्या अनुषंगाने खासदार सुनील तटकरे यांनी महाड कॉलनी मैदान येथे धावती भेट दिली। कार्यक्रमाविषयी माहिती घेऊन मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देखील दिल्या। रायगड जिल्ह्यातील मुस्लिम समाज बांधवांच्या वतीनं जिल्ह्यातील 3 ठिकाणी धार्मिक मेळावे संपन्न होत आहेत। याच अनुषंगाने रोहा इस्तिमा संपन्न होत आहे। इस्लाम धर्माचे शेवटचे प्रेषित हजरत मोहम्मद यांनी दिलेली शिकवण, त्याचप्रमाणे एक ईश्वर, समता, एकता, बंधुभाव या शिकवणीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं असून अतिशय शिस्तबद्ध आणि शांततेत हा कार्यक्रम पार पडणार आहे। याकरता सर्व समाज बांधवांनी सहकार्य करावे अशी माहिती इस्तिमा प्रमुख खालिद बेबन यांनी दिलेली आहे। आता वेळ असले छोट्याशा विश्रांतीची, मात्र तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण। HP बुटालाइन सर्व्हिसेस घेऊन आले सणांनिमित्त ग्राहकांसाठी खास ऑफर। ऑनलाईन रेट आपल्यासाठी थेट। फ्रीज, टीव्ही, AC, वॉशिंग मशीन व फर्निचरवरती मिळवा भरघोस सूट व जादा वॉरंटी ऑफर फक्त मर्यादित कालावधीपर्यंत। तसेच ग्राहकांसाठी बजाज फायनान्स कमीत कमी डाऊन पेमेंटमध्ये आमच्याकडे उपलब्ध। आता सणांचा आनंद द्विगुणित करा आणि आजच भेट द्या
आपल्या HP बुटालँड सर्व्हिसेसच्या जवळच्या दालनात. आमचा पत्ता साहिल पॅराडाईज, अमूल आईस्क्रीमच्या बाजूला, गिमवणे दापोली, फाटक कॅपिटल, राधाकृष्ण मंदिर समोर, फॅमिली मॉल दापोली आणि हॉटेल सवेरा शेजारी, कोष्टीआळी खेड. पंढरपूर येथे कार्तिकी एकादशी निमित्त वारकरी रवाना होऊ लागले असून सध्या उन्हाची झळ देखील मोठ्या प्रमाणात वाढू लागलेली आहे. त्यामुळे श्री क्षेत्र पंढरपूर येथे कार्तिकी एकादशी वारी निमित्त जाणाऱ्या महाड पोलादपूर माणगावमधील वारकरी संत जणांना आमदार भरत गोगावले यांच्या माध्यमातून 2 ते 3 दिवस मोफत पाणी वाटप करण्यात आलं. पोलादपूर तालुक्यातील कापडे बुद्रुक येथे पाण्याचे वाटप करण्यात आलं असून जवळपास 5,000 लिटर पाण्याचं यावेळी वाटप करण्यात आलं असल्याची माहिती आयोजकांनी दिली. यावेळी पाणी वाटप कार्यक्रमासाठी तालुक्यातील शिवसैनिकांनी विशेष मेहनत देखील घेतली. 20 नोव्हेंबरपासून भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफ्फी गोवा येथे संपन्न होत आहे. गोव्यातील आयनॉक्स सेंटर तसंच गोव्यातील महत्त्वाच्या सर्कलवरती भव्य सजावट देखील करण्यात आली. उद्या संपन्न होणाऱ्या कार्यक्रमाची तयारी सध्या जोरदार सुरू असून इफ्फी उद्घाटन सोहळ्याला धगधग गर्ल माधुरी दीक्षित, अभिनेता शाहिद कपूर, श्रेया सरन सहित चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकार उपस्थित राहणार आहेत. मायकल डग्लस यांना सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. इफ्फीमध्ये मोफत वायफाय सेवा देखील देण्यात येणार आहे. तसेच स्वयंसहाय्य गटांना देखील खाद्यपदार्थ दुकाने या ठिकाणी मांडता येणार आहेत, अशी माहिती गोवा मनोरंजन सोसायटीचे CEO अंकिता मिश्रा यांनी दिलेली आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या संकल्पनेने आणि पुढाकारानं रत्नागिरीत इंद्रधनु रंगावली प्रदर्शन भरवण्यात आलं असून रत्नागिरी, मुंबई, पुणे, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग येथील जागतिक दर्जाच्या रांगोळीकरांनी यामध्ये रांगोळ्या रेखाटल्या. या प्रदर्शनात व्यक्तिचित्र, सामाजिक विषय, रत्नागिरीतील प्रसिद्ध स्थळे अशा विविध कलाकृती पाहायला मिळतात. या प्रदर्शनात वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, धर्मवीर आनंद दिघे, त्याचबरोबर एका बाजूने वाघ तर दुसऱ्या बाजूने मंत्री उदय सामंत यांची प्रतिकृती असलेली रांगोळी सर्वांचं विशेष लक्ष वेधून घेते. आज क्रिकेट विश्वचषकाचा अंतिम सामना हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलियामध्ये रंगत आहे. सर्वत्र विश्वचषकाचा फीवर चढला असून रत्नागिरीतही तसे वातावरण पाहायला मिळते. रत्नागिरीतील एका कला शिक्षकांनी खेडूमध्ये क्रिकेट विश्वचषकाची प्रतिकृती कोरली. आज सकाळी अवघ्या तासाभरात दीप्तेश पाटील या कला शिक्षकाने 2023च्या विश्वचषकाची प्रतिकृती खडूमध्ये कोरलेली आहे. ते रत्नागिरीतील आविष्कार संस्थेत कला शिक्षक आहेत. दीप्तेश पाटील यांनी अनेक छोट्या छोट्या वस्तूंवरती, धान्यांच्या दाण्यांवरती तसेच मुगडाळीच्या कणावरती, अगदी तिळावरतीही कोरीवकाम करत गणपती बाप्पा रेखाटलेले आहेत. वर्ल्ड कप फीवरमुळे आज सकाळी दीप्तेश पाटील यांच्या डोक्यात खडूवरती विश्वचषकाची प्रतिकृती कोरण्याची संकल्पना सुचली. लागलीच त्यांनी कोरीवकाम सुरेख केले आणि तासाभरात खडूमध्ये 2023चा क्रिकेट विश्वचषक कोरला. दीप्तेश पाटील यांनी खडूमध्ये ट्रक, रेल्वे, रिक्षा, गणपतीपुळे, मंदिर, अष्टविनायक आणि साईबाबा अशा अनेक प्रतिकृती आकर्षक पद्धतीने रेखाटलेल्या आहेत. खडूतला विश्वचषक सर्वांचं सध्या लक्ष वेधतोय. खडूमध्ये कोरीवकाम करत विश्वचषक बनवत दीप्तेश पाटील यांनी हिंदुस्थानच्या संघाला शुभेच्छा देखील दिल्यात. आता वेळ झाली प्राईम टाईममध्ये इथंच थांबण्याची. मात्र तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण.